नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहे पुण्यामध्ये आणि आता पुण्यामधून मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहे आणि निघताना त्यांनी एकच भाषण केलेले आहे आणि त्या भाषणामुळे मोठा जल्लोष झाला. शेवटचा लढा करायला मुंबईकडे निघाला. वेळेप्रसंगी मरण पत्कराची वेळ आली तरी चालत, पण मराठ्याच्या आरक्षण घेऊन मी बोलत नाही, बोललो तर केल्याशिवाय राहत नाही. असे सरकार 10 जरी आडवे आले तरी 26 जानेवारीला मराठ्यांकडे कमी पडला. पुणे जिल्ह्यातील आणि काळेवाडी परिसरातील सगळ्या मराठा बांधवांना माझी आज विनंती, घरी थांबू नका, 26 तारखेला मुंबईकडे चला. इतकी ताकदीनं धडक मारा की आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरकाप उडाला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे एकदा या जगाला कळू द्या मराठा म्हणजे काय, आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होतं हे एकदा या जगाला दाखवून द्यायचं. मराठ्यांनी एकदा ताकद दाखवली, पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरासाठी ताकद दाखवा. मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे. या ताकदीने एखादा शेवटी आपल्या पुढे पर्याय नाही, आपल्याला आपले लेकर मोठे करायचे. आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठं नाही, नेता नाही, भिता नाही, पक्ष नाही ना कोणी. स्वतःचा मुलं आणि आपला समाज मोठा झाला पाहिजे. जाता जाता तुम्हाला 2 कामं सांगून जातोय. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, त्याला आयुष्याची भाकर आरक्षण दिल्यामुळे होतं. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर 1 ची जात म्हणून असणार. लक्षात. ही लढाई आता आरपारची. आरक्षण असूनही मराठ्यांना वेड्यात काढले. आता यांना वेड्यात नाही काढू द्यायचं. वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं, पण आरक्षणात आणायचं.